गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग नसेल ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये 7.5 शिवाय दुसरं काही लागत नाही। आणि जर भक्तिमार्ग असेल तर मनुष्याचं जीवन किती सुंदर आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये अशा वेगवेगळ्या आनंदाच्या गोष्टी घडतात ना, की त्याचे जीवनसुद्धा समाधानी होऊन जातं आणि जीवनसुद्धा आनंदी होतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आपले कर्म जर व्यवस्थित असतील, जर कर्माने जर व्यवस्थित भक्तिमार्ग केला ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये मृत्यूवर सुद्धा विजय मिळवता येतो। बघा, आपले पौराणिक कथा तुम्ही भरपूर ऐकलेल्या असतील, पण पौराणिक कथांमध्ये बघा आपण हे सुद्धा पाहिलं असेल की एकानं दुसऱ्याला मारलं, दुसऱ्यानं तिसऱ्याला मारलं, वेगवेगळ्या पद्धतीची अतिशयोक्ती केली जाते। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याचं हे जीवन आहे ना, ते कर्मावर अवलंबून असतं आणि जसे आपण कर्म करू ना, त्या पद्धतीनं आपलं जीवन निर्माण होत असतं। जर आपले कर्म व्यवस्थित असतील तर आपला मृत्यूवर सुद्धा आपण विजय मिळवू शकतो। आता विजय म्हणजे कसा? जर आपला मृत्यू आहे ना, जर मृत्यू आपला लवकर व्हायचा असेल तर त्या मृत्यूची तीव्रता कमी करून आपण वैकुंठाला जाऊ शकतो ना। आपलं जीवन आहे ना, आपलं जीवन सुंदर जीवन जगू शकतो। कधी कधी आपण या कलियुगाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण असे विचित्र अपघात बघतो, आपण अशा विचित्र काही गोष्टी बघतो ना, असं वाटतं मृत्यू कधीच नको, असा मृत्यू यायला नको। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा एकदा आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया नक्की मृत्यूवर कसा विजय मिळवता येतो। एकदा देवर्षी नारद मुनी वैकुंठ धामामध्ये बसले होते आणि तेव्हा तिथे जाऊन त्यांनी भगवान श्रीहरी विष्णू यांना नमस्कार केला आणि नारदजी भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणाले, प्रभू, पृथ्वीवर आता तुमचा प्रभाव कमी होत चाललेला आहे। धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना चांगलं फळ मिळत नाही। जी लोक पाप करत आहेत ते आनंदी आहेत। तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, देवर्षी असं काहीच नाही, जे काही होत आहे ना ते सर्व नियतीला मान्य आहे आणि नियतीनुसारच होत आहे। नारदजी म्हणाले, मी तर बघून आलेलो आहे, पापी लोकांना चांगलं फळ मिळत आहे आणि सत्य मार्गावर धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना वाईट फळ मिळत आहे। तेव्हा भगवान श्रीहरी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही मला अशी कोणती तरी एक घटना सांगा। तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, आत्ताच मी एका जंगलामधून येत होतो, तेव्हा तिथे एक गाय दळदळीमध्ये अडकलेली होती। तिला वाचवणारा कोणीच नव्हता। तेवढ्यातच एक चोर तिथून जात होता। गायीला दळदळीमध्ये अडकलेलं पाहून सुद्धा तो चोर तिला वाचवण्यासाठी थांबला नाही। इतकंच नाही तर चोर त्या गायीवर पाय ठेवून ते दळदळ पार करून निघून सुद्धा गेला। पुढे गेल्यानंतर त्या चोराला सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी सापडली। प्रभू, काही वेळानंतर तिथून एक वृद्ध साधू जात होता। तेव्हा त्या साधू महाराजांनी त्या गायीला वाचवण्याचे भरपूर प्रयत्न केले आणि त्यांच्या शरीरामध्ये जी काही ताकद होती ना, जी काही शक्ती होती, त्या शक्तीनं त्यांनी गायीला वाचवण्याचे प्रयत्न केले
अखेर त्यांनी गायीला वाचवलं. परंतु मी असं सुद्धा पाहिलं की गायीला त्या दलदलीमधून बाहेर काढल्यानंतर ते साधू पुढे गेले आणि त्यानंतर ते एका खड्ड्यामध्ये पडले. प्रभू, आता तुम्हीच सांगा की हा कोणता न्याय आहे बरं? नारदजींचं बोलणं ऐकल्यानंतर श्रीहरी म्हणाले, नारदजी, हे अगदी योग्य झालं आहे. जो चोर गायीवर पाय ठेवून पळून गेला त्याच्या नशिबात तर खूप मोठा जास्त खजिना होता, परंतु त्याच्या एका पापामुळं त्याला फक्त काही मोहराच मिळाल्या आणि त्या साधूला खड्ड्यात यासाठी पडावं लागलं कारण त्याच्या नशिबामध्ये मृत्यू लिहिलेला होता. परंतु बघा, समर्थांनी इथे सुंदर सांगितलेलं आहे की बघा, आपण मृत्यूवर कसा विजय मिळवता येतो ना, त्याचं उत्तर तुम्हाला इथे सापडणार आहे. बघा, परंतु गायीला वाचवल्यामुळं त्याच्या पुण्यामध्ये वाढ झाली आणि त्याचा मृत्यू एका साधारण अशा दुखापतीमध्ये बदलला. माणसाच्या कर्मानं आहे ना, त्यांचं भाग्य निश्चित केलं जातं. तर हे देवर्षी मनुष्यानं कर्म करत राहिलं पाहिजे, कारण कर्मामुळे नशीब बदलता येतं. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जेवढे तुम्ही पुण्य कराल ना, त्याचा परतावा सध्या तुम्हाला मिळू शकतो, कधी कधी नंतरसुद्धा मिळतो. पण जे तुम्ही पुण्य करता ना, त्याचा परतावा नक्कीच मिळेल. आणि हा परतावा कधी मिळेल याची शाश्वती नाही, पण तो नक्कीच मिळतो. कधी लेटसुद्धा मिळतो, कधी ताबडतोबसुद्धा मिळतो. म्हणून तुम्ही हारून जाऊ नका की मी सर्व चांगले कर्म करतो, मी सर्वांना सुखी ठेवतो, पण माझ्या वाट्याला दुःख का बरं? असा अनेक जणांचा प्रश्न असतो की मी सर्व व्यवस्थित सर्व करतो, माझी कर्मसुद्धा चांगली आहेत, मी कुणाला त्राससुद्धा देत नाही, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा, जो सर्व व्यवस्थित करतो ना, त्याची भगवंत परीक्षा घेत असतो. कारण तुमची मागच्या जन्मामध्ये भरपूर अशी पापं होती, ती भरपूर पापं तुमच्या चांगल्या कर्मामुळे धुवून जात आहेत आणि ते दुःख भोगल्याशिवाय तुम्हाला पुढचं चांगले दिवस येणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मनामधून हा प्रश्न काढून टाका की तुम्ही चांगलं कर्म करून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे. तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख होतं ना, पण त्या दुःखाची तीव्रता कमी करण्यात भगवंत समर्थ आहे ना. आणि भगवंत तुमच्या जीवनामध्ये भरपूर दुःख येणार होतं, पण छोट्या दुःखानं तुमचं काम केलेलं आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला असेल ना की मी चांगलं सर्व करून सुद्धा भगवंत मला सुखी ठेवत नाही. हा प्रश्न अगोदर तुम्ही काढून टाका. तुम्हाला भगवंत आहे ना, भरपूर सुखी ठेवणार आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये देवाबद्दल असलेला संकोच निसंकोच सर्व गोष्टी काढून टाका. कारण देव आहे ना, कधीच कोणाचं वाईट करत नाही, तुमचं चांगलंच करणार आहे. कारण देवालाच तुमची काळजी असते ना. एक वेळ तुमचे आई वडील तुमची काळजी करणार नाहीत, पण भगवंत एवढे भोळे दैवत आहेत ना की तुमची सदैव काळजी घेत असतो. पण आपल्यालाच कळत नाही. बघा, तुम्ही विचारसुद्धा करू शकता की तुम्ही एखाद्या एवढ्या संकटामध्ये सापडता आणि संकटामध्ये सापडल्यानंतर भगवंताला तुम्ही बघा विचार करा, भगवंताला तुम्ही बोलवण करता की हे देवा, मला या संकटामधून वाचव. बघा, तुम्ही कधी देवाचं नामस्मरणसुद्धा केलेलं नसतं, तरीसुद्धा तुम्ही भगवंताचं नामस्मरण त्यावेळी करता की देवा, मला या संकटामधून वाचव. आणि त्या वेळेला भगवंत तुम्हाला वाचवतो सुद्धा. पण तरीसुद्धा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येतात ना, तेव्हा तुम्ही परत भगवंताला विसरता. मग असं किती दिवस चालेल बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग असायला हवा. आणि ज्यावेळी मनुष्य भक्तिमार्ग करतो ना, त्यावेळी मनुष्यानं चांगले कर्मसुद्धा करायला हवेत, दानसुद्धा करायला हवं. आणि समर्थांनी सांगितलेच आहे ना, मनुष्यावर जेवढे चांगले कर्म करेल ना, जेवढे दानधर्म करेल, तेवढा त्याचा पुण्याचा साठा वाढत असतो. बघा, एकीकडे
भरपूर वेद पाठ असणारा, दासबोध पाठ असणारा, हरिपाठ पाठ असणारा, रामायण महाभारत पाठ असणारा भक्त असतो आणि दुसरीकडं एकाला वाचता लिहिता सुद्धा येत नसतो असा सुद्धा भक्ती असतो. पण तो भक्त असतो ना, एवढ्या प्रेमळ आणि नम्रतेनं देवाला पूर्ण पूजा अर्चा करतो ना, पण ज्याला सर्व काही येतं ना, तो अहंकारामध्ये बुडालेला असतो. आणि या कलियुगामध्ये हेच झालेलं आहे. ज्याला थोडं जरी आलं ना, तर तो स्वतःला मीपणा अहंकारामध्ये बुडून जातो. आणि हा अहंकार आहे ना, भरपूर मनुष्याची अधोगती निर्माण करत असतो. आणि आतासुद्धा तेच झालेलं आहे. ज्यांना थोडं काही येतं ना, त्यांना असं वाटू लागतं की मलाच सर्व येतं. पण तुझ्या पुढे आहे ना, ज्याला काही वाचता लिहिता येत नाही, तो तुझ्या पुढे भक्तीने जवळ आहे. भगवंताच्या जवळ खरा तोच आहे. तू स्वतःला अहंकारी समजत असशील ना, तर तुझ्यामुळे इतर अहंकारी नसणार आहेत. म्हणून तुला प्रचितीसुद्धा भरपूर वेळा आलेली आहे. म्हणून अगोदर अहंकार कमी कर. हा अहंकार आहे ना, एक दिवस तुला रसातळाला नेऊन जाईल. म्हणून तुझ्या जीवनामध्ये असलेल्या काही गोष्टी आहेत ना, एक वेळेस तू भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा वाईट कर्म करतो. मग हे वाईट कर्म आहेत ना, एक दिवस तुला बुडवणार आहेत. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा वाईट विचार निर्माण करत असतो, वाईट धन कमवतो, परस्त्रीचा संग करतो किंवा परस्त्री पुरुषाचा संग करते. अशा गोष्टी जर वारंवार घडत असतील ना, तर तुम्ही भक्ती मार्ग करून काही गरज आहे का? भक्ती मार्गाची काही गरज आहे का? म्हणजे नुसता नावापुरतं भक्ती मार्ग असतो का? एका हातानं पुण्य करायचं, दुसऱ्या हातानं वाईट विचार ग्रहण करायचे, तर त्या पुण्याचा काही फायदा आहे का बरं? काहीच नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये भक्ती कमी केली तरी चालेल, पण मनुष्याचं मन आहे ना, ते कधी विचलित होता कामा नये. मनुष्यानं दान धर्म केला पाहिजे, मनुष्यानं माणसामध्ये देव पाहिला पाहिजे. पण भक्ती करून सुद्धा काही माणसं आहेत ना, माणसामध्ये त्यांना माणूस दिसत नाही, तर देव दिसण्याची वेगळीच गोष्ट झाली. समर्थांनी सांगितलंच आहे ना, भगवंत कोणाची कधी परीक्षा घेतील ना, ते सांगता येत नाही. तुमच्याकडे किती धन आहे, किती पैसा आहे, ते बघून कधी भगवंत येत नाही. कारण हे सर्व निर्माता आहे ना, तो माझा भगवंतच आहे ना. म्हणूनच तुमच्याकडे तुम्हाला किती वाचता लिहिता येतं, तुम्ही किती हुशार आहात, ते भगवंत कधी पाहत नाही. भगवंताला निर्मळ मनाची भक्ती आवडते. म्हणून बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. एके दिवशी भगवान श्री गणेशांनी पृथ्वीवरील मनुष्याची परीक्षा घेण्याचा विचार केला. बघा, ते वेषांतर करून पृथ्वीवर आले आणि भ्रमण करू लागले. त्यांनी एका बाळकाचं रूप धारण केलं आणि त्यांनी एका हातामध्ये एका चमच्यामध्ये दूध घेतलं आणि दुसऱ्या हातामध्ये एक चिमूटभर तांदूळ घेतले. सोबतच ते आवाज देत चालले होते, कोणीतरी माझ्यासाठी खीर बनवा, कोणीतरी माझ्यासाठी खीर बनवा. परंतु कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं. इतकंच नाही तर लोक त्यांच्यावर हसत होते. श्री गणेश एका बाळकाचं रूप धारण करून एका गावातून दुसऱ्या गावामध्ये चालत असत आणि जाताना ते सारखं लोकांना आवाज देत होते की मला कोणीतरी खीर बनवून द्या. परंतु कोणीच खीर बनवायला तयार नव्हता. सकाळची संध्याकाळ झाली, श्री गणेश भ्रमण करत राहिले. पण तेव्हा श्री गणेशांना एक म्हातारी आई दिसली, जी संध्याकाळच्या वेळेला तिच्या झोपडीच्या बाहेर बसलेली होती. तेव्हा ते श्री गणेश हाका मारत तिथून चालले असताना की मला कोणीतरी खीर बनवून द्या. म्हातारी आई खूप कोमल हृदयाची स्त्री होती. ती म्हणाली, बाळा, मी तुझी खीर बनवून देते. श्री गणेश म्हणाले, आई, माझ्याकडे जे दूध आणि तांदूळ आहे ना, ते घेण्यासाठी तुझ्याकडे घरातून काहीतरी पातेळं आण.
म्हातारी आई जेव्हा एक वाटी घेऊन झोपडीतून बाहेर आली तेव्हा श्री गणेश म्हणाले, तुझ्या घरामध्ये सर्वात मोठा असणारा भांडा घेऊन ये. बाळकाचं असं बोलणं ऐकून म्हातारी आई थोडी आश्चर्यचकित झाली. परंतु पुढच्याच क्षणी तिनं विचार केला, काही हरकत नाही, लहान मुलगा आहे, त्याचं मन राखते. आणि त्यानंतर म्हातारी आई घरामध्ये जाऊन तिच्या घरातील सर्वात मोठं पातेलं घेऊन बाहेर आली. श्री गणेश यांनी चमच्यातून दूध त्या पातेल्यामध्ये टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा म्हातारी आईच्या त्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. जेव्हा तिनं पाहिलं की दुधाने सर्व पातेलं भरलेलं आहे, एका मागोमाग एक भांडी ती झोपडीमधून बाहेर काढू लागली आणि त्यामध्ये श्री गणेश दूध टाकत राहिले. अशा प्रकारे घरातील सर्व भांडी दुधाने भरून गेली. श्री गणेश म्हाताऱ्या आईला म्हणाले, मी आंघोळ करून येतो, तेव्हापर्यंत तू खीर बनव, मी आल्यानंतर खीर खाईल. म्हातारी आई म्हणाली, मी एवढ्या खिरीचं काय करणार बरं? तेव्हा श्री गणेश म्हणाले, आई तू पूर्ण गावाला आमंत्रित कर. म्हाताऱ्या आईनं खूप प्रेमाने मनोभावे खीर बनवली. खिरीचा आल्हाददायक सुगंध चारही बाजूला पसरलेला होता. खीर बनवून झाल्यानंतर म्हातारी आई गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन खीर खाण्यासाठी आमंत्रण देऊ लागली. बघा, इथे अशी गोष्ट घडते ना की लोक म्हाताऱ्या आईवर हसत होते आणि काय म्हणत होते बरं? म्हातारीच्या घरामध्ये खायला अन्नाचा एक दाणा नाही आणि ही पूर्ण गावाला खीर खाण्यासाठी आमंत्रित करत आहे. लोकांना यामध्ये आश्चर्य वाटत होतं, कारण पूर्ण गावामध्ये खिरीचा मधुर सुगंध पसरलेला होता. त्यामुळं उत्सुकतेनं लोक म्हाताऱ्या आईच्या झोपडीमध्ये जवळ आले. पूर्ण गाव म्हाताऱ्या आईच्या झोपडीमध्ये जवळ एकत्रित झाला. जेव्हा म्हाताऱ्या आईच्या सुनेला गाव जेवणाबद्दल समजलं ना, तेव्हा ती सर्वांच्या आधी तिथे पोचली. म्हाताऱ्या आईची सून तिच्यापासून वेगळी राहत होती. सुनबाईनं खिरीनं भरलेलं पातेलं जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलं. तिला प्रचंड प्रमाणात भूक लागली. तिनं एका वाटेमध्ये खीर काढली आणि दरवाजा मागे बसून खाण्याची तयारी करू लागली. यामध्ये खिरीचा एक थेंब खाली पडला आणि श्री गणेश आहेत ना, यांना तोच भोग लागला आणि ते प्रसन्न झाले. पूर्ण गावाला खीर खाऊ घातल्यानंतर म्हातारी आई पुन्हा तिच्या झोपडीमध्ये परतली. तेव्हा तिने पाहिलं की तो बाळक परत आला होता. म्हातारी आई म्हणाली, बाळा खीर तयार आहे, तू खीर खाऊन घे. श्री गणेश म्हणाले, आई मी खीर तर कधीच खाल्लेली आहे. खीर खाऊन माझं पोट अगदी गच्च भरलेलं आहे. मी तृप्त झालो आहे. आता तू खीर खा, तुझ्या कुटुंबाला आणि गावाला खायला दे. म्हातारी आई म्हणाली, ही खीर तर खूपच जास्त आहे. सर्वांचं पोट भरल्यानंतर सुद्धा ही खीर शिल्लक राहणार आहे. मग शिल्लक राहिलेल्या खिरीचं मी काय करणार आहे बरं? तेव्हा श्री गणेश म्हणाले, जी खीर शिल्लक राहील ती खीर रात्री तुझ्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये ठेव. म्हाताऱ्या आईनं तसंच केलं. जेव्हा पूर्ण गावानं पोट भरेपर्यंत खीर खाल्ली तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खीर शिल्लक राहिलेली होती. त्या खिरीचं भांडं म्हाताऱ्या आईनं तिच्या घराच्या चारही बाजूला ठेवलं. सकाळी उठून तिनं पाहिलं त्या पातेल्यामध्ये खिरीच्या ठिकाणावर हिरे मोती सोने चांदी भरलेली होती. हा सर्व प्रकार पाहून म्हातारी आई खूपच आनंदित झाली. अशा प्रकारे तिची सर्व गरिबी संपून गेली. समर्थांनी सांगितलंच आहे ना, या कथा सांगण्याचं तात्पर्य काय आहे बरं? की मनुष्यानं आहे ना, मनुष्यानं नेहमी संयमाने राहावं. मनुष्यानं अति माजीवपणा करू नये. तुमच्याकडे जेवढं काही धनधान्य आहे ना, तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, पण एक वेळ तुमच्या आयुष्यामध्ये अशी येईल ना की त्या पैशाची गरज तुम्हाला भासणार नाही. तेव्हा फक्त नाम तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये पाहिजे.
ज्याच्याकडे भरपूर नामस्मरण असेल ना, भगवंताची गोडी त्याच्या वैखरीमध्ये असेल, तोच या जगामध्ये धन्य आहे, तोच या पृथ्वी तलावर धन्य आहे. आणि या कलियुगामध्ये आहे ना, ज्याच्या या मुखामध्ये नामस्मरण आहे, तोच सर्वात श्रेष्ठ आहे. बघा, या कलियुगामध्ये कोणी भुकेलेला राहतो का बरं? कोणी भुकेचा राहतो का? भगवंताने तुम्हाला जन्म दिलेला आहे ना, तुमच्यासाठी अन्नसुद्धा तयार केलेलं आहे. जो काही कमवत नाही तो सुद्धा आनंदाने खातो. जो भरपूर कमवतो, गाड्या बंगला 4-4 5-5 पिढ्या बसून खातील, तरीसुद्धा त्याला पैशाचं टेन्शन आहे. मग आपल्याला हे समर्थांनी जीवन दिलेलं आहे ना, हे सर्वोत्कृष्ट जीवन आहे. तरीसुद्धा मनुष्य नुसता भगवंताकडे भरपूर गोष्टींची मागणी करत असतो. जेवढं दिलं आहे त्याच्यामध्ये तर तो समाधानी नाही. एकदा तुम्ही समाधानी होऊन बघा. तुम्ही मागितलं नाही ना, तरी भगवंत देऊन जाईल. म्हणून मनुष्यानं आहे ना, भगवंताकडे जास्त मागणी करू नये. ही सद्गुरू आई आहे ना, तुम्हाला न मागता सर्व देणार आहे. फक्त तुम्ही नामस्मरण करत राहा, 2 वेळची उपासना करत राहा. तुमच्या जीवनामध्ये आनंद होईल. भविष्याची चिंता करणं सोडून द्या. हा चिंता रोग आहे ना, मनुष्याच्या बर्बादीचं कारण बनत असतो. म्हणून ही चिंता करणं, जास्तीत जास्त अनोळखी लोकांच्या संपर्कात जाणं, या गोष्टी आहेत ना, याला पायबंद घातला पाहिजे. आणि हा पायबंद कधी निर्माण होईल बरं? बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये वाईट विचार कधी येतात बरं? जेव्हा मनुष्याचं डोकं रिकामं असतो, त्या डोक्यामध्ये काम नसतं, तेव्हाच वाईट विचार येतात ना. म्हणून मनुष्यानं कधीही बिना कामाचं राहू नये. मनुष्यानं काही ना काही करत राहावं, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये वेगळे विचार येणार नाहीत. म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जवान मुलांनी, बघा या 9 तरुण मुलींनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या. आजचा या कलियुगाचा जर विचार केला ना, की या कलियुगाचा जर विचार केला तर मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती जास्त निर्माण होण्याचं कारण काय आहे बरं? ते कारण म्हणजे आपण अनोळखी लोकांशी केलेली मैत्री आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप असे वेगवेगळे हे सोशल मीडियाद्वारे आपण बघा कोणाच्या तरी प्रेमात पडतो. पण ते प्रेम खरं असतं का? नाही ना. म्हणून 9 तरुण मुलं हे निरूपण ऐकत असतील ना, तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या. आपली सर्वात जास्त चिंता आहे ना, ती आपल्या आईबापाशिवाय दुसरा कोणालाच नसते. पण आपण अनोळखी मनुष्याच्या प्रेमामध्ये पडतो. नवीन मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. नवीन वादे निर्माण होतात. आपल्याला त्याचं प्रेम खरं वाटतं. नंतर आपण त्याच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार होतो. पण तुम्ही आपल्या आईबापाला आठवा, मातापित्याला आठवा. ज्या दिवसापासून तुम्ही जन्माला आले ना, त्यांनी आपल्यासाठी कमी कष्ट सहन केलेले आहेत का? तुमचं जीवन एका तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपलेलं आहे. आणि तुम्ही अनोळखी एखादा पोरगा भेटतो, अनोळखी एखादी मुलगी भेटते आणि त्याच्यासोबत तुम्ही पळून जाता. कधीतरी विचार करायला हवा. या गोष्टी आपण जर बंद केल्या नाहीत ना, तर आपली संस्कृती रसातळाला जाईल. म्हणून आपणच आपल्या जीवनाचा विचार करायला हवा. आणि जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये असाल, समर्थ मार्गामध्ये असाल, सद्गुरू आई तुमचं कधीच वाईट करणार नाही. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. फक्त योग्य वेळेची वाट पाहायला हवी. आपण कुणाशी बोलावं, कुणाशी बोलू नये, कसं वागावं, कसं वागू नये, हे आपले विचार ठरवत असतात. म्हणून आपले समर्थ मार्गावर जर विचार असतील ना, तर तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. समर्थ मार्गामध्ये राहा, समर्थ विचारांमध्ये राहा. तुमच्या जीवनाचं भलंच होईल. तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.